कर्माचा खेळ एक प्रेरणादायी कथा। एका गावात एक खूप श्रीमंत माणूस राहत होता। त्याच्याकडे पैसा, संपत्ती, मोठं घर, नोकरचाकर सगळं काही होतं। पण तरीही त्याच्या मनात एक वेगळीच पोकळी होती, शांतीची। एक दिवस त्याने ठरवलं, आज मी भगवान शिवांच्या दर्शनाला जाईन। कदाचित तिथे मला मनःशांती मिळेल। तो सुंदर, स्वच्छ कपडे घालून तयार झाला। पायात त्याने अतिशय महागडे आणि चमकदार बूट घातले। ते बूट त्याला खूप आवडायचे, कारण ते त्याच्या श्रीमंतीचं प्रतीक होते। तो मंदिरात पोहोचला। मंदिर खूप मोठं आणि शांत होतं। घंटांचा आवाज, धूपाचा सुगंध, भक्तांची श्रद्धा, सगळं वातावरण प्रसन्न होतं। पण मंदिराच्या बाहेर एक फलक लावलेला होता, आपली वस्तू स्वतःच्या जबाबदारीवर ठेवा। त्याने आजूबाजूला पाहिलं आणि त्याला आठवलं, तिथे चोरी खूप होते असं ऐकलं आहे। त्याचं मन घाबरलं। मी हे महागडे बूट इथे कसे ठेवू, तो विचार करू लागला। आत बूट घालून जाऊ शकत नाही, पण बाहेर ठेवले तर चोरी होईल। तो पूर्णपणे द्विधा मनःस्थितीत अडकला। तेवढ्यात त्याची नजर मंदिराबाहेर बसलेल्या एका भिकायावर गेली। तो भिकारी फाटके कपडे घालून बसला होता, डोळ्यात थकवा, पण चेहऱ्यावर एक शांत भाव होता। श्रीमंत माणूस त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, अरे भाऊ, तू हे माझे बूट थोडा वेळ सांभाळशील का? मी दर्शन करून येतो। भिकारी नम्रपणे म्हणाला, हो साहेब, काळजी करू नका, मी इथेच आहे। श्रीमंत माणसाने थोडासा विचार केला आणि मग बूट त्याच्याकडे देऊन तो मंदिरात गेला। मंदिरातील विचार, तो पूजा करायला बसला। समोर भगवान शिवांची मूर्ती होती। दिव्यांचा प्रकाश, मंत्रांचा आवाज, वातावरण खूप शांत होतं। पण त्याच्या मनात वेगळेच विचार सुरू झाले। देवा, तू ही दुनिया कशी बनवली आहेस? माझ्यासारख्यांना सगळं दिलंस, आणि त्या भिकायाला काहीच नाही। तो बिचारा भाकरीसाठी भीक मागतो, आणि मी महागडे बूट घालतो। त्याच्या डोळ्यात थोडी करुणा आली। तो मनात म्हणाला, देवा, सगळ्यांना समान का नाही बनवलंस? सगळ्यांना सारखं सुख का नाही दिलंस? थोडा वेळ शांत बसून तो विचार करत राहिला। मग त्याने ठरवलं, मी परत जाताना त्या भिकायाला काही पैसे देईन। कदाचित त्याला थोडी मदत होईल। पूजा संपली। तो आनंदाने बाहेर आला। पण बाहेर येताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली। ना बूट, ना भिकारी। तो घाबरला। कुठे गेला तो? कदाचित थोड्या वेळासाठी गेला असेल। तो थांबला। 5 मिनिटे, 10 मिनिटे, 20 मिनिटे, पण भिकारी परत आला नाही। आता त्याला सत्य समजलं, माझी फसवणूक झाली। त्याच्या चेहऱ्यावर दुःख आणि राग दोन्ही होते। तो नंगे पायच घरी निघाला। रस्ता गरम होता, खडबडीत होता, पण त्याच्या मनात त्याहून जास्त वेदना होती। मी त्याच्यावर विश्वास ठेवला, आणि त्याने मला फसवलं। तो चालत असताना अचानक त्याला एक चप्पल विकणारा दिसला। तो तिथे गेला, आणि त्याची नजर एका जोडीवर पडली। ते त्याचेच बूट होते। तो आश्चर्यचकित झाला। त्याने विक्रेत्याला विचारलं। सुरुवातीला त्याने नकार दिला, पण नंतर कबूल केलं। एक भिकारी हे बूट 500 रुपयांना विकून गेला। हे ऐकून श्रीमंत माणूस शांत झाला, आणि अचानक हसू लागला। तो काही न बोलता तिथून नंगे पायच निघून गेला, कारण त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं। शिकवण, तो मनात म्हणाला, देवाने सगळ्यांच्या नशिबात काही ना काही लिहिलं आहे, पण ते कसं मिळवायचं हे आपल्या कर्मांवर अवलंबून आहे। त्या भिकायाच्या नशिबात 500 रुपये होते,
पण त्याने ते चुकीच्या मार्गाने मिळवले. जर त्याने प्रामाणिकपणे वागलं असतं तरी त्याला ते पैसे मिळाले असते. पण त्याच्या कर्मांमुळेच तो भिकारी आहे. निष्कर्ष: माणसाचं भाग्य त्याच्या कर्मांवर ठरतं. वाईट मार्गाने मिळालेलं सुख कधीच टिकत नाही. समानता हवी असेल तर कर्मही समान असायला हवं. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि अशीच कथा पाहण्यासाठी लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत जरूर कळवा.